अजय पवार बॉलिंग मार्कवरती आहे आणि संदीप किणी सांडी आणि त्याच्या साथीने हितेश मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. प्रेक्षकांची गर्दी चारी बाजूने आपल्याला बघायला मिळते, कारण सूर्योदय चषकाने कालच्या दिवसात जी काही छाप सोडली, कालच्या दिवसामध्ये दाखवलेल्या काही मॅचेस आणि आजचा खेळ सुपर 8 आणि त्या अगोदरचा डी ग्रुपचा खेळ हा पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. आकाशी विचार करत असणार आहे की इथे कोणत्याही प्रकारे रनबॉलच्या पुढे धावा न जाव्या, किती कमीत कमी धावांमध्ये कसं रोखता येईल त्यासाठीचे प्रयत्न त्यांचे असतील. पण दुसऱ्या बाजूला हितांश क्रियांश 11 हा संघ जो फॉर्म त्यांनी कालच्या दिवसामध्ये दाखवला होता, या अगोदरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा दाखवला होता, त्या फॉर्मला कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा असणार आहे. म्हणजे ॲटलिस्ट 30 पार धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. सुपर 8चे सामने झाले, त्यामध्ये पहिल्या सामन्याचा रिझल्ट आपल्या भेटीला आला. त्यावेळेला प्लेयर्स संघ हा सेमीफायनलसाठी पात्र होणारा पहिला संघ राहिला आहे. दुसरा सामना ज्यावेळेला पार पडला त्यावेळेला प्ले बॉईज फुलपाडा वर्सेस जीवदानी माऊलीमध्ये जीवदानी माऊली संघ हा सेमीफायनलसाठी पात्र होणारा दुसरा संघ राहिला. आणि त्यानंतर तिसरा सामना ज्यावेळेला पार पडला त्यावेळेला JKCC विपक्ष जयी दुर्गेश 11 यांच्यामध्ये जयी दुर्गेश 11 अर्नाळा संघ सेमीफायनलसाठी पात्र होताना आपण पाहिलं आहे. शेवटची मॅच सुपर 8ची मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये एक खास बात राहिली आहे, ज्यांचं आयोजन त्यांचा संघ क्वालिफाय होणं थोडीशी चिंतेची बाब असते. आणि अशाच पद्धतीने प्ले बॉयचा संघ सुपर 8मध्ये पराभूत झाला. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील थँक्यू डीजे. आकाशी संघ रंजनदादा पाटील एक वेगळं नातं आहे आणि ज्यावेळेला आकाशी संघ खेळतो त्यावेळेला आमचे डीजे मयूर सुद्धा आवर्जून हे गाणं लावतात. आकाशी संघाची पाठीराखी म्हणून त्यांची ओळख. वेलकम आशुतोष डोंगरे, आपलं हार्दिक स्वागत. शिवम बेनबन्सी यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि त्यांच्यासमोर हितेश मात्रे बाली. पहिलाच बॉल दिशा दिली आहे, चेंडू लाडवला गेला, फेकी. हो यावेळेला काय अपील झाली. अपीलमध्ये उत्साह जरूर होता, परंतु नयन म्हटले नाही, मला हे मंजूर नाही आहे. कडी नाबाद आहे, सेफ आहे. हितेशने खूप चांगली रनिंग तिथे लगावली. सिंगलने स्ट्राईक रोटेट 7 वरती धावफलक जाऊन पोहोचले. एका चेंडूचा खेळ झाला दुसऱ्या षटकामध्ये. दोन्ही सलामीर फलंदाजी करत असताना दिसत आहेत. हितांश क्रियांश 11 पहिली मॅच आपण बघितली होती, त्याच्यामध्ये फक्त 7 धावा 2 षटकामध्ये होत्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकांचा खेळ संपला त्यावेळेला त्या 25 धावांवरती नेऊन ठेवलं होतं धावफलक अभिनव नाईक याच्या त्या खेळीने. यावेळेला चेंडू अडवलाय, फेकी झाली आहे, रनआउटची संधी आणि ती संधी मिस होत असताना हातामधून चेंडू निसटला. बाली सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचल्यात, कोणतीही धाव नाही आली आणि ती धाव न येत असताना डॉट बॉल. अशा चालू असलेल्या प्रत्येक चेंडूवरच्या एक धाव्याने जशी मॅच पुढे जाते तशी डॉट बॉल आल्यानंतर ती मॅच फिरते. आणि आता डॉट बॉल आलाय म्हटल्यानंतर काय हितेश मात्रे किंवा संदीप किणी चार्ज करताना दिसतील का? ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, वेगी फेकाने केली गेली. हितेश मात्र थांबले होते आणि त्यामुळे कदाचित धावची चौरपाटी त्यांना बाद व्हावं लागते. फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा हितांश क्रियांश 11 या संघाला लागलेला पहिला धक्का. 41-31 नंबरची थार ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार. अरे हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का. हितविक पाटील लेकला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का.
शिवम बेनबन्सी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय जय दोदडेने. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. दडपणाखाली आहे हितांश क्रियांश इलेव्हनचा संघ, पण दुसऱ्या षटकामधल्या ज्या धाबा आहेत त्या धाबांना बघता अशी वेळ यांच्यावरती या अगोदर सुद्धा आली आहे. 2-3 बाउंड्रीज या मॅचला टर्न करतील. दुसरं षटक आहे त्यामुळे येणाऱ्या 2 षटकामध्ये सुद्धा वेगळी करामत आपल्याला बघायला मिळू शकते. प्लेबाईज ग्रुप, सूर्योदय गोविंदा पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सूर्योदय चषक प्लेबॉयज प्रीमियर लीग 2026. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात हितांश क्रियांश 11. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात करायची. बघा टायमर ऑन आहे. 2 षटकं बाकी आहेत. आपण एक षटक चेंज करण्यासाठी खूप वेळ घेतलाय. टीम आगाशी फक्त 7 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे आणि तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडूला अडवलाय अजय पवार. चांगली फिल्डिंग. ओ मुकेशच्या हातामध्ये चेंडू येता येता राहिला, पण तितक्या जलद गतीने धाव कंप्लीट केली सँडीनं. आणि हितांश क्रियांश 11 संघ म्हटले की सँडीचा खेळ बहरणं ही संघाची गरज असते. अभिनवचा खेळ बहरणं गरजेचं असतं. अभिनव यावेळेला स्ट्राईक हँडवरती आहे. बघूयात कशा पद्धतीचा खेळ अभिनवच्या माध्यमातून होतोय. अनेक संघ जे या स्पर्धेला खेळू शकलेले नाही आहेत त्याचं एकच कारण होळी, शिमगा, आणि त्यामुळे अनेक जण त्या होळीमध्ये बिझी व्यस्त. यावरचा चेंडू मागे निघून गेला. सिंगलच्या रूपाने 1 धाव येते. एका धावाने स्ट्राईक रोटेट होईल. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव आणि ती धाव घेऊन झाल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती चौकाराची तयारी. अशा प्रकारचा अप्रोच ठेवावा लागणार आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. जर का या सामन्याला जिंकलात तर पुढच्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळेल. उजव्याष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू पण जवळत असताना सांगतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ॲड होईल. यानंतर होणारी मॅच ही एक्झिबिशन मॅच असेल. प्रेक्षणीय सामना असणार आहे आणि त्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये बेस्ट ऑफ विरार क्रिकेट असोसिएशन आणि बेस्ट ऑफ बसई विरार क्रिकेट असोसिएशन असे 2 संघ खेळताना दिसतील. एकदा धावून कंप्लीट केली अभिनवने. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना एखादा चौकार, एक आशेचा किरण असेल. मला अजूनही ती मॅच आठवते ज्यावेळेला जीवदानी माऊलीचा संघ खेळवतात आणि त्यांच्यासमोर जयुदुर्गी शिलेंचा संघ 30 धावांचा पाठलाग, आणि त्या पाठलागामध्ये जॉन्टीच्या जवळून गेलेला तो चौकार आणि तिथून चालू झालेली ती मॅच No+4 आणि लवकर फिनिश होत असताना तो सामना आपण बघितला. तशाच प्रकारची काहीशी करामत सँडी आणि अभिनवला करावी लागणार आहे. अपेक्षित आहे की अशा प्रकारच्या काही धावा येतील. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून नाही. शुभमने चांगली फिल्डिंग केली. माइंडसेट आहे, क्लिअर माइंडसेट आहे की इथून चेंडू फक्त अडवायचा आहे. दुसरी धाव मिळणार नाही, तिसरी धाव मिळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 संपलं. 16 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम हितांश क्रियांश 11. सर्व रसिक प्रेक्षक मायबाप, चॉक्सीला आपण पाहिलं स्क्रीनवरती. त्यानंतर उर्वरित सर्व हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन या संपूर्ण चित्रांना कैद करतात. हर्षद डगआउटच्या दिशेने
हळूहळू हा कॅमेरा जाऊ लागलाय. मॅचच्या दिशेने जाऊयात. पिंक जर्सी ज्यांच्या खांद्यावरती आहे त्याने सामनावीराचा खिताब जिंकलाय, त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती ती जर्सी आहे. नयन कालुष्टे आणि विवेक पाटील हे आमचे ऑफिशियल अंपायर्स. महेश यादव यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. शेवटचं आणि अंतिम षटक 16 वरती 1. हितांश क्रियांश 11. पहिलाच बॉल अभिनवने थोडं शफल होत असताना ऑनसाईडला चेंडूला खेळलं. एक धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसेल. सिंगलने धावपलक पुढे जाईल. हो, यावेळेला चेंडू हातामध्ये फेकी. चांगली चांगली फिल्डिंग आणि तितकाच लवकर क्विक थ्रो केला गेला ऋषभ हेमाडे करून. कोणती धाव येताना दिसली नाही. म्हणजे ज्या स्थितीमध्ये आता हितांश क्रियाशीलांचा संघ आहे त्या स्थितीमध्येच ठेवण्याचा प्रयत्न काहीसा आकाशी सर्व खेळाडू करतात. आकाशीकडून सुद्धा काल ज्यावेळेला क्वालिफाईंग रेस होती त्यावेळेला चुका झाल्या होत्या. अनेक चुका त्यांच्या माध्यमातून होताना आपण बघितल्या, पण त्याने स्वतःला सावरत असताना अखेरकार क्वालिफाय केलं. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळेला JSRचा संघ आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. वैभव पाटीलने चेंडूला अडवलं. फलंदाज अभिनव नाईक बाद. बेस्ट ऑफ वसई विरारचे सर्व खेळाडू, आपल्याला विनंती आहे तुमच्या कर्णधारांकडून की आपण स्टेजच्या मागे जायचंय. जो मुख्य स्टेज आहे त्याच्या मागे बेस्ट ऑफ वसई विरार क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू जातील. दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑफ विरार क्रिकेट असोसिएशन. आपण आपले खेळाडू तयार ठेवायचे. जी काही टीम मिटिंग, जे काही डिस्कशन करायचं आपण सर्वांनी करून घ्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय ऋषभ हेमाडेनं. पुन्हा एकदा हेमाडे फ्रेममध्ये आलाय. सिद्धार्थ राय मोनू विकेट सॅक्रिफाईस करतोय. फक्त एकच धाव यावेळेला धावपलकामध्ये ॲड होताना दिसतीये. 4थं षटक प्रगतीपथावरती, पण मोठा फटका अजून काही आलेला नाही आहे आणि ही चिंतेची बाब हितांश क्रियांश 11 साठी. करण वैती नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अर्नाळा संघासाठी सध्याच्या घडीला खूप मोठा तारणहार म्हणून पुढे आलेला खेळाडू म्हणजेच करण वैती. नॉनस्ट्राइक एंडवरती आहे. 18 वरती 3. एच अँड गॉन. फलंदाज संदीप किणी. सँडी बाद. लाखो करोडो दादाची फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाची फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाची फॅन. क्रिकेट क्षेत्रात थँक्यू डीजे. हितेश गवळी आलेत शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आणि त्याने जर का चौकार लगावला तर केतन पाटील मोरेगाव चॅलेंजर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. हितेश यांना संधी आहे चौकार लगावण्याची आणि गरज सुद्धा आहे. त्यांचा संघ जर का इथे जिंकायचा असेल तर त्यांना चौकार मारणं गरजेचं, कारण चौकार मारल्यानंतरच समाधानकारक धावफलक दिसणार आहे. महेश यादव समोर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हितेश गवळी. काय तो चौकार येणार का? काय मोठा फटका दिसणार का? बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये फेकी केली आहे. रनआउटची संधी, पण एक धाव. धावून कंप्लीट. सिंगल धाव आली आहे. 19 वरती धावफलक गेलं आणि 20 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते हितांश क्रियांश 11 या संघाकडून टीम आगाशी समोर.
चला 4 चिठ्ठ्या केलेल्या आहेत, त्यामुळे सेमीफायनलचा ड्रॉ सुद्धा केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. त्यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉक्समध्ये तो ड्रॉ केला जाणार आहे. धीरज कोरपे तर टॉस करतील. हे आमचं समालोचन कक्ष आहे. त्या समालोचन कक्षामध्ये भौमिक आमच्या साथीनं ॲज अ स्कोरर म्हणून जॉईन झालाय. वीस धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये आकाशीचा उतरला आणि त्याच्या समोर हितांश क्रियांश 11चा संघ सुरुवातीला कशा प्रकारचा पवित्रा त्याचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय ऋषिदादा देसाई, आदरणीय दिलीपजी शर्मा, आदरणीय किशोरदादा पाटील, आदरणीय वैभवजी नवार, आदरणीय रंजनदादा पाटील, जे कोणी उपस्थित या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 4 संघांमध्ये ड्रॉ टाकला जाणार आहे. Q1, Q2, Q3, Q4. सेमीफायनल कोणाची कोणाबरोबर खेळवली जाणार याच्यासाठीचा ड्रॉ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये म्हणजेच टॉस का बॉस च्या ठिकाणी टाकला जातोय. जे 3 संघ क्वालिफाय झालेत त्यांचे एक प्रतिनिधी आपण त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्याचबरोबरीनं चालू असलेल्या मॅचमधील 2 संघातील एक प्रतिनिधी आपण सुद्धा यायचे. पहिला चेंडू कल्पक राऊत यांचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अभिनव वेगाने चेंडूवरती आले. एकदा धावून कंप्लीट केले गेले. अजय पवार आणि वैभव पाटील ही प्रारंभिक जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. मागील 2 दिवस चालू असलेली ही स्पर्धा, कालचा दिवस त्या 12 संघांना आपण पाहिलं आणि टॅप करण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेला. ओ यावेळेला काय ये बहुत बड़ी गलती, बहुत बड़ी मिस्टेक. एकाच्या मागून दुसरा, दुसऱ्याच्या मागून तिसरा नाही आला. बॉलच निघून गेला. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. बघा किती रंगतदार हे चित्र होतं, करवड बदलणारं चित्र होतं. सेलिब्रेशन करण्याची संधी जय दोदडेला मिळाली. 2 हात करून त्याने नाचून सेलिब्रेशन केलं. चिल्डी त्या ठिकाणी चिंतेत. येस, चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. स्टेजवरती कॅमेरा फिरवायचा हर्षल. आणि त्या चिठ्ठ्या सेमीफायनल कोणामध्ये खेळवली जाणार त्याच्यासाठीच्या आहेत. आमचे आशुतोष डोंगरे, धीरज कोरपे तिथे उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आत्ता क्वालिफाय झालेले संघ सुद्धा आहेत, त्यांचे कर्णधार आहेत. प्लेबॉयचा घटक, प्लेबॉयच्या ओराम टीममधील एक दानशूर खेळाडू आशुतोष डोंगरे. वैभव पाटीलला टॅपची आठवण आली आहे आणि त्यामुळे ते आता चेंडूला टॅप करत असताना एक धाव काढण्याचा प्रयत्न करतात. पहिला सेमीफायनल Q1, Q3, Q1, Q3. प्लेयर्स वर्सेस जयू दुर्गेश 11. दोन्ही संघाचे कर्णधार बी रेडी फॉर टॉस आफ्टर एक्झिबिशन मॅच. आणि त्यानंतर जीवदानी माऊली आणि यामधील जिंकणारा संघ. या 2 सेमीफायनल एक्झिबिशन मॅच नंतर होणार आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता अतिरिक्त धाव. बघा अजूनही त्या दोन्ही संघांना विनंती आहे जे एक्झिबिशन मॅच खेळणार आहेत दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये लाईनअप केलं जाणार आहे. टॉस मैदानाच्या आतमध्येच होणार आहे. सो या प्रेक्षणीय सामन्याची मजा सगळ्या प्रेक्षकांना घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर तयार होणार तितका तो सामना लवकरात लवकर मैदानात खेळवला जाईल. टच अँड गो दिशा दिली. एका धावेसाठी खेळले. सिंगल धाव आली आणि धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या 10 वरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 10 धावांची गरज. विरार क्रिकेट असोसिएशनचे सर्व खेळाडू आपण टॉस का बॉसच्या बाजूला यायचे. विरार क्रिकेट असोसिएशनचे सर्व खेळाडू आपण टॉस का बॉसच्या बाजूला या.
चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. मिडमध्ये प्रोटेक्शन होतं, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धाव धावून कंप्लीट झाली. स्टेजच्या समोर जे उभे प्रेक्षक आहेत, स्टेजच्या समोर मुख्य व्यासपीठ जे आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण थोडं उजव्या बाजूला अजून जायचं आहे, कारण जे मंचावरती बसलेले प्रेक्षक आहेत, मान्यवर आहेत, त्यांना हा सामना दिसत नाही आहे. प्लीज जे कोणी स्टेज समोर उभे आहेत त्यांना एक कळकळीची विनंती, आपण बाजूला व्हा. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे? मला वाटतं 15 धावा झाल्या कारणानं 5 धावांची अजूनही गरज आहे. 13-5 ही इक्वेशन आहे. अजय बोलणार तेच. हितेश गवळी यांच्या हातामध्ये चेंडू, वेगवान चेंडू, हो, आणि या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न अभिनवने केला. हातामध्ये चेंडू नाही प्रॉपर आला, त्यामुळे सिंगल कंप्लीट झाली आणि षटक क्रमांक दुसरं संपलं. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. वरती 0, तिसरं षटक प्रगतीपथावरती. मॅच बिलकुल सोपी आहे, पण हितांश क्रायन्स 11 या मॅचला कदापि सोडायच्या तयारीमध्ये नाही आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा होतोय, पण पहिल्या इनिंगमध्ये आलेला धावा तर तितक्याशा माफक आणि पुरेशा नव्हत्या आणि त्यामुळे इतका मोठा संघर्ष करावा लागतो. टॅप करण्याचा प्रयत्न, नंबरची थार घेऊन एंट्री करी शानदार.